धापेवाडा शिवारात विजेचा कहर, शेतात काम करताना तिघांचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ। प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा शिवारात आज दुपारच्या सुमारास विजेच्या प्रचंड कडकडाटासह झालेल्या प्रकोपात शेतात काम करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला। संजू सावजी हॉटेलच्या बाजूला घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत ओम पाटील, वंदू पाटील आणि निर्मला पराते यांचा समावेश आहे। प्राप्त माहितीनुसार दुपारी अचानक हवामानात बदल झाला। गडगडाटासह पावसाची चाहूल लागताच वीज कडाडली आणि शेतात काम करत असलेल्या या तिघांवर कोसळली। विजेच्या तीव्र झटक्याने ते जागीच कोसळले। त्यांच्यासोबत असलेल्या इतर शेतकऱ्यांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली। हितज्योती फाउंडेशनचे हितेश दादा बनसोड आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। दरम्यान पोलीस अधिकारी सागर खर्डे आणि उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मदत कार्य सुरू केले। पंचनामा करून मृतदेह सावनेर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे तहसीलदार स्वतः उपस्थित राहून आवश्यक प्रक्रिया पार पडली। या घटनेची गंभीर दखल घेत सावनेर उपविभागीय अधिकारी एसडीपीओ घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। तसेच कळमेश्वरचे तहसीलदार विकास बिक्कट हेही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून मदत कार्याची पाहणी केली। या दुःखद घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। शेतात कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या तिघांचा अचानक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गावकऱ्यांनी शासनाची मदतीची मागणी केली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।